ओके, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ड्राय डेहिसंट फ्रूट्सचा कन्सेप्ट स्टडी केला आहे. आता या व्हिडिओमध्ये ड्राय इंडेहिसंट फ्रूट्स म्हणजे काय बघा. ड्राय इंडेहिसंट फ्रूट्स म्हणजे फ्रूट मॅच्युअर झाल्यावर ब्रेक होत नाही, फ्रूट वाळल्यानंतर ब्रेक होत नाही. जे फळ वाळल्यानंतर किंवा मॅच्युअर झाल्यावर फ्रूट ब्रेक होत नाही अशा फळाला ड्राय इंडेहिसंट फ्रूट असं म्हणतात. आणि ड्राय इंडेहिसंट फ्रूट चे प्रकार बघा. सिप्सेला, कॅरिओप्सिस, अखीन, नट आणि समरा हे सगळी जे फळं आहेत त्या फळांना म्हणतो आपण ड्राय इंडेहिसंट फ्रूट्स. बघा, आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की ड्राय इंडेहिसंट फ्रूट म्हणजे काय. जे फळ मॅच्युअर झाल्यावर फुटत नाही, ब्रेक होत नाही अशा फळाला ड्राय इंडेहिसंट फ्रूट्स असं म्हणतोय आपण. मग त्यामध्ये आला सिप्सेला, कॅरिओप्सिस, अखीन आणि नट आणि समरा. पहिल्यांदा आपण सिप्सेला पाहूया. सिप्सेलाला एक्झाम्पल काय आणि कसल्या प्रकारच्या ओळीपासून बनतं हे. वन सीडेड फ्रूट आहे. वन सीडेड फ्रूट develops from bicarpellary syncarpous inferior ovary. बायकार्पेलरी सिनकार्पस इन्फिरियर ओव्हरी अशा ओव्हरीपासून कुठल्या प्रकारचं फ्रूट बनतं? सिप्सेला फ्रूट या ठिकाणी बनत असतं. इथं कसं असतं बघा, फळाचा वॉल म्हणजे पेरिकार्प आणि सीडचा वॉल. आता समजा हा सीडचा वॉल आहे, हा सिप्सेला फ्रूट आहे आणि हा फळाचा वॉल आहे, त्याला म्हणतो आपण पेरिकार्प. हे बघा, फळाचा वॉल म्हणजे पेरिकार्प आणि सीडचा वॉल फ्री फ्रॉम ईच अदर, अटॅच नसतात एकमेकाला. फ्री फ्रॉम ईच अदर. फळाचा वॉल आणि सीडचा वॉल एकमेकाला अटॅच नसतात, फ्यूज नसतात. आत असे सीड असतं बघा आणि सीडच्या वरती सीडचा वॉल असतो आणि सीडचा वरचा कवरिंग पेरिकार्प. सीडचा वॉल आणि पेरिकार्प एकमेकाला अटॅच नसतात, एकमेकापासून ते फ्री असतात. ओके. आणि बंच ऑफ हेअर्स वरच्या बाजूला, या फळाच्या वरच्या बाजूला बंच ऑफ असे हेअर्स असतात, त्यांना पॅपस असं म्हणतात. पॅपस काय करतं? पॅपस हे फळ डिस्पर्सलला म्हणजे फ्रूट डिस्पर्सल म्हणजे फ्रूट एका जागेहून दुसऱ्या जागी जाणे याला फ्रूट डिस्पर्सल म्हणतात. हा वन सीडेड फ्रूट आहे सिप्सेला. कुठल्या फ्रूट ओव्हरीपासून बनतं? बायकार्पेलरी सिनकार्पस इन्फिरियर ओव्हरीपासून बनतं. फळाचा वॉल पेरिकार्प आणि सीडचा वॉल एकमेकाला अटॅच नाहीत, एकमेकापासून फ्री आहेत, ते फ्री फ्रॉम इच अदर आहेत. आणि याच्या एका एंडला असा बंच ऑफ फ्री फ्लाजेला असतात, त्याला म्हणतात बंच ऑफ हेरी स्ट्रक्चर असतात. या हेरी स्ट्रक्चरला म्हटलं जातं, हेरी पार्ट्स जे असतात त्याला पॅपस असं म्हणतात या ठिकाणी. उदाहरणार्थ याला एक्झाम्पल कॉम्पोजिटे फॅमिली. कॉम्पोजिटे किंवा अस्टरेसी फॅमिली, सनफ्लावरची फॅमिली किंवा कॉम्पोजिटे फॅमिली म्हणजे अस्टरेसी फॅमिली. सिप्सेला फ्रूटला या ठिकाणी एक्झाम्पल देतो. म्हणजे सूर्यफुलाचं जे फळ असतं ते सिप्सेला फ्रूटला या ठिकाणी एक्झाम्पल देतात. वन सीडेड आहे फ्रूट, एकच सीडेड आहे. फ्रूटचा वॉल आणि सीडचा वॉल फ्री असतो. आणि सनफ्लावर फॅमिली बायकार्पेलरी इन्फिरियर ओव्हरीपासून हे फळ बनतं सिप्सेला. ओके. कॅरिओप्सिस म्हणजे काय बघा. कॅरिओप्सिस फ्रूट म्हणजे कशा प्रकारचा फ्रूट असतो पहा. गहू आपण एक्झाम्पल कॅरिओप्सिस फ्रूटला देऊया. गहू, ज्वारी, जवार हे कॅरिओप्सिस फ्रूटला एक्झाम्पल द्यायचे.
गहूचे जे दाणे असतात ते सीड नसतात, लक्षात घ्या, ते फ्रूट असतात. आपण म्हणतोय ना जुंधळं म्हणजे ज्वारी आणि गहू, तुम्ही ते सीड म्हणून म्हणता, ॲक्च्युली ते सीड नाही, ते फ्रूट आहेत. ते कुठल्या प्रकारचे फ्रूट आहेत बघा. हे आता गव्हाचा हा गहू जे आहे ते गव्हाचे हे ग्रेन आहे, गव्हाचा दाणा आहे. आणि ह्या गहू जे आहे हे गहू काय आहे म्हणून म्हणतोय आपण, फ्रूट आहे. लक्षात घ्या कुठल्या प्रकारचं फ्रूट आहे, हे जे आहे ते कॅरिओप्सिस प्रकारचं या ठिकाणी फ्रूट म्हणतोय. कुठल्या प्रकारचं फ्रूट म्हणतोय, कॅरिओप्सिस फ्रूट असं म्हणतोय. ओके, आता कॅरिओप्सिस फ्रूट कसा बनतो बघूया. कॅरिओप्सिस बद्दल एक्सप्लेनेशन पाहूया. स्मॉल वन सीडेड फ्रूट, त्यात बिया पण असतात, लक्षात घ्या. वन सीडेड फ्रूट असतं, स्मॉल वन सीडेड फ्रूट which develops from monocarpellary superior ovary, मोनोकार्पेलरी सुपिरियर ओव्हरी पासून हे गहूचं फ्रूट या ठिकाणी बनलेलं असतं. आता बघा इथं फळाचा वॉल जो आहे, फळाचा वॉल म्हणजे पेरिकार्प, हा फळाचा वॉल हा काय म्हणतोय, पेरिकार्प. आणि सीडचा वॉल, सीड वॉल, दोन्ही कसे असतात या ठिकाणी, फ्युज्ड असतात. फ्रूट वॉल, पेरिकार्प आणि सीड वॉल बोथ आर फ्युज्ड विथ इच अदर. गहूमध्ये सीडचा कोट आणि पेरिकार्प इज फ्युज्ड विथ सीड कोट. सीडच्या वॉलला काय म्हणतोय आपण, सीड कोट म्हणूया. तर फळाचा वॉल पेरिकार्प जो आहे तो सीड कोटशी फ्युज्ड आहे, फ्यूज झाला आहे असं म्हणतोय आपण. आणि जॉईंट सरफेस तयार करतो. तो दोन्ही फ्यूज होऊन एक काय करतो या ठिकाणी, जॉईंट सरफेस बनवतो, जॉईंट सरफेस बनवतो. याला एक्झाम्पल आहे व्हीट, ज्वार, ग्रामिनी फॅमिली. ग्रामिनी फॅमिली म्हणजे पोएसी फॅमिली असं म्हणतोय. व्हीट फॅमिली, गहू ज्वारी याच्या फॅमिलीला ग्रामिनी म्हणतोय. त्याच्यात कॅरिओप्सिस प्रकारचा फ्रूट आहे. कॅरिओप्सिस फ्रूट वन सीडेड आहे. मोनोकार्पेलरी सिनकार्पस सुपिरियर, मोनोकार्पेलरी सुपिरियर ओव्हरीपासून बनतं. इथं फळाचा वॉल पेरिकार्प या सीडच्या कोटबरोबर फ्युज्ड असतो. अशा प्रकारच्या गहू ज्वारीच्या फळाला म्हणतात कॅरिओप्सिस प्रकारचा फ्रूट असं म्हणतोय आपण. ओके, आता नेक्स्ट फ्रूट पाहूया. ड्राय इंडेहिसंटचा. वाळल्यानंतर ही फळं फुटत नाहीत, ब्रेक होत नाहीत, लक्षात घ्या, म्हणून यांना म्हणतात ड्राय इंडेहिसंट फ्रूट्स. नेक्स्ट फळाचा प्रकार आहे अखीन. अखीन फ्रूट कशा प्रकारचा असतो पहा. अखीन हा फ्रूट कसा आहे बघा. सिंगल सीडेड फ्रूट, सिंगल सीडेड फ्रूट डेव्हलप फ्रॉम मोनोकार्पेलरी सुपिरियर ओव्हरी, मोनोकार्पेलरी सुपिरियर ओव्हरी. तुम्हाला माहित आहे मोनोकार्पेलरी सुपिरियर ओव्हरी म्हणजे काय, सिंगल कार्पेल असतं, ओव्हरी सुपिरियर असतं. अशा फळांच्या पासून कुठला फळ बनतो, अखीन फळ या ठिकाणी बनत असतो. मोनोकार्पेलरी म्हणजे एकच ओव्हरी असतं. सुपिरियर ओव्हरी मी सांगितले परत परत, ओव्हरीवरती आणि बाकीचे सगळे भाग खाली.
अशा ओळीपासून सिंगल सीडेड फ्रूट जे बनतं त्याला अखीन फ्रूट असं म्हणतोय. अखीन फ्रूट सीड कोट आणि पेरिकार्प एकमेकापासून फ्री असतात. फळाचा वाल आणि सीडचा वाल ही तर फ्री असतं. पेरिकार्प अँड फ्रूट सीड कोट आर फ्री. पेरिकार्प म्हणजे फळाचा वाल, सीड कोट एकमेकापासून फ्री असतात, एकमेकाला अटॅच नसतात, त्याला अखीन प्रकारचं फ्रूट असं म्हणतोय आपण. ओके. नेक्स्ट प्रकारचा फळ बघा, नट म्हणून एक फ्रूट आहे. नट. नट कशा प्रकारचा फ्रूट आहे बघा, सिंगल सीडेड फ्रूट which develops from bicarpellary or multicarpellary syncarpus. आपण कशाचं एक्सप्लेन करायला लागलाय, नट फ्रूट. बायकार्पेलरी, सिनकार्पस म्हणजे फ्युज्ड कार्पेल्स. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय बघा, सिनकार्पस ओरी म्हणजे काय, फ्युज्ड कार्पेल्स असतात. अशा ओरीपासून, सुपिरियर ओरीपासून हा फ्रूट बनलेला असतो नट फ्रूट. नट फ्रूटला एक्झाम्पल कॅश्यू नट आपण देऊ शकतोय. कॅश्यू नट, कॅश्यू नट त्याचं सायंटिफिक नाव आहे ॲनाकार्डियम ऑक्सिडेंटॅले. अनाकॉर्डियम ऑक्सिडेंटॅले हे त्याचं सायंटिफिक नाव आहे. आणि कॅश्यूनट फ्रूट जे आहे किंवा आणखीन एक लिटची नावाचं जे फळ आहे, लिटची, ते देखील आपण नट फ्रूटला या ठिकाणी एक्झाम्पल देऊ शकतो. बघा इथं हा फळ नट फ्रूट कशा प्रकारच्या नट फ्रूट या ठिकाणी देतो बघा मी. नट लिटची फळ आपण घेऊया इथं. हा नट फ्रूट झाला. आता नट फ्रूटमध्ये हे बायकार्पेलरी म्हणजे कसं, 2 ओहरी 2 स्टाईल 2 स्टिग्मा, किंवा मल्टीकार्पेलरी मेनी ओरी मेनी स्टाईल मेनी स्टिग्मा, फ्यूजून एक बनतं. मल्टीकार्पेलरी सिनकार्पस ओहरीपासून अशा प्रकारचं फळ बनतं नट. मल्टीकार्पेलरी किंवा बायकार्पेलरी म्हणजे किती कार्पेल झाले, 2 कार्पेल. मल्टी म्हणजे मेनी कार्पेल, कार्पेल सगळे काय आहेत, फ्यूज्ड म्हणजे सिनकार्पस. अशा प्रकारच्या फ्रूटपासून नट फ्रूट बनतं. अशा प्रकारच्या ओहरीपासून नट फ्रूट या ठिकाणी बनत असतं. हा झाला मल्टीकार्पेलरी. बघा मल्टीकार्पेलरी सिनकार्पस ओहरी, सिनकार्पस ओहरी. हा बायकार्पेलरी सिनकार्पस ओहरी. बायकार्पेलरी मध्ये 2 कार्पेल असतात. बायकार्पेलरी सिनकार्पस ओहरीपासून हे फळ बनतं. आता बेस्ट एक्झाम्पल लिटची नावाचं जे फ्रूट आहे, इथं इपिकार्प आणि मिसोकार्प फ्यूज असतात. फळाचा इपिकार्प आणि मिसोकार्प काय असतो या ठिकाणी, फ्यूज असतो, फ्यूजड असतो. आणि एंडोकार्प थिन असतो. याचा इडिबल पार्ट काय असतो, फ्लेशी एरिल जे असतं लिटची फ्रूटचं, ते खाण्यायोग्य पार्ट असतं या ठिकाणी म्हणतोय आपण. इंट्युगमेंट, थर्ड इंट्युगमेंटला एरिल म्हणतोय आपण. थर्ड इंट्युगमेंटला एरिल म्हणतोय. ओव्हिलच्या थर्ड इंट्युगमेंटला एरिल. आपण लिटची फळाचा इपिकार्प आणि मिसोकार्प फ्यूज्ड असतो. एंडोकार्प थिन असतो, एकदम मेम्ब्रेनस असतात, एंडोकार्प असतो. आणि ह्याचा खाण्यायोग्य पार्ट जो असतो तो एरिल असतो, लक्षात घ्या, लिटची फळाचा. नट, कॅश्यू नट आपण एक्झाम्पल देऊ शकतो. अनाकार्डियम ऑक्सिडेंटॅले कॅश्यू नट फ्रूटलाच एक्झाम्पल देतोय आपण. फळाचा वाल खूप हार्ड असतो बघा. पेरिकार्प हा हार्ड असतो, पेरिकार्प हार्ड असतो या ठिकाणी. आणि हे कसल्या प्रकारच्या ओरीपासून बनतं मी सांगितलं तुम्हाला. बायकार्पेलरी सिनकार्पस, 2 कार्पेल आहे, 2 ओरी 2 स्टाईल स्टिग्मा फ्यूजून एक झालंय. 3 ओरी 3 स्टाईल स्टिग्मा फ्यूजून एक झालंय.
बायकार्पेलरी सिनकार्पस ओहरीपासून हा फळ बनतो, नट फ्रूट. लिची पण या ठिकाणी एक्झाम्पल आपण देऊ शकतो. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे समरा फ्रूट म्हणून. one seeded winged or feathery fruit. one seeded winged feathery fruit त्याला म्हणतोय आपण समरा. बायकार्पेलरी सिनकार्पस सुपिरियर ओहरी पासून समरा फ्रूट बनतं. बायकार्पेलरी सिनकार्पस सुपिरियर ओहरी, बाय और मल्टी कार्पेलरी सिनकार्पस सुपिरियर ओहरी पासून हा फळ बनतो. हे फळ बनतं या ठिकाणी. हे फळाचं मेन कॅरेक्टर काय, विंग सारखं स्ट्रक्चर असतं. विंगड लाईक स्ट्रक्चर डेव्हलप फ्रॉम पेरिकार्प आणि फ्रूट डिस्पर्सलला ते हेल्प करतात. समरा फ्रूटचा डायग्राम काढतो बघा मी. हॅलोपेटेला प्लांटमध्ये हा समरा फ्रूट असा असतो बघा. फळाचा वॉल जो असतो पेरिकार्प, विंगड पेरिकार्प या ठिकाणी असतो. विंगड पेरिकार्प असतं आणि आत या ठिकाणी काय असतं, सीड असतं. लक्षात घ्या, विंगड पेरिकार्प आहे. आणि याला हे कुठल्या प्लांटचं आहे, होलोपेटेला प्लांट. होलोपेटेला प्लांट हा एक्झाम्पल समरा फ्रूटचा आहे. समरा हे फ्रूट, त्याचा पेरिकार्प फळाचा वॉल जो आहे तसा असा पंखासारखा असतो, विंगड असतो. त्यामुळे फळ एका भागाहून दुसऱ्या भागाला डिस्पर्स होऊ शकतं, उडू शकतं. असं एका भागाहून दुसऱ्या भागाला फ्लाय होऊ शकतं फ्रूट. म्हणजे हे विंगड पेरिकार्प. फार म्हणजे असं उंच उडतं असं नाही, हवेच्या माध्यमातून एका भागातून दुसऱ्या भागाला डिस्पर्स होऊ शकतं. आणि थोडंसं फ्लाईंगसाठी हे विंगड पेरिकार्प या ठिकाणी हेल्प करतात. म्हणजे डायस्कोरिया हॅलोपेटेला प्लांटमध्ये अशा प्रकारचं विंगड फ्रूट असलेला फ्रूट, वन सीडेड विंगड फ्रूट असतो, त्याला समरा फ्रूट असं म्हणतात. बायकार्पेलरी सिनकार्पस सुपिरियर ओहरीपासून हे फळ बनतं. आणि ह्या फळाचं एक कॅरेक्टर काय, फळाचा वॉल जो आहे पेरिकार्प तो विंग सारखा असतो, विंगड बनतो या ठिकाणी. बघा, हे झाले वेगवेगळे फळांचे आपण प्रकार स्टडी केले. त्यामध्ये ड्राय इंडेहिसंट म्हणजे काय, इंडेहिसंट फ्रूट म्हणजे मॅच्युअर झाल्यावर ते फळ ब्रेक होत नाही. आपण सिप्सेला बद्दल स्टडी केलं, आपण कॅरिओप्सिस बद्दल स्टडी केलं, अकिन फ्रूट बद्दल स्टडी केलं, नट फ्रूट बद्दल आणि समरा फ्रूट बद्दल. समरा फ्रूटमध्ये असा फळाचा वॉल जो असतो तो पेरिकार्प विंगड असतो, फेदरी असतो. तो बायकार्पेलरी सिनकार्पस सुपिरियर ओहरीपासून बनतो. ओके. आता सिंपल फ्रूटमध्ये आणखीन एक प्रकार आहे बघा, सिझोकार्पिक फ्रूट. सिंपल फ्रूटचा तिसरा प्रकार सिझोकार्पिक फ्रूट म्हणजे काय बघूया या ठिकाणी. हा तिसरा प्रकार सिंपल ड्राय फ्रूट्सचा. आपण ड्राय फ्रूट्सचे 3 प्रकार पाहिलेत बघा, ड्राय डेहिसंट, ड्राय इंडेहिसंट. ड्राय डेहिसंटमध्ये प्रकार स्टडी केले, ड्राय इंडेहिसंटचे प्रकार आत्ता स्टडी केले. आणि मग आत्ता सिझोकार्पिक फ्रूट हा पण ड्राय फ्रूटचाच या ठिकाणी प्रकार आहे. ड्राय फ्रूटचे आपण काय काय प्रकार स्टडी केले बघा, थोडेसे प्रकार लिहितोय तर मी.
ड्राय डेहिसंट, ड्राय डेहिसंट, ड्राय इंडेहिसंट हा प्रकार स्टडी केला. हे सगळे कुठले फ्रूट्स आहेत? ड्राय फ्रूट्स आहेत. आता जो आपल्याला टाईप स्टडी करायचा आहे तो सिझोकार्पिक फ्रूट्स म्हणून. हे ड्राय फ्रूट्स झाले. त्याच्या अगोदर आपण फ्लेशी फ्रूट्स पण स्टडी केला. सिंपल फ्रूट. सिंपल फ्रूटच्या 2 कॅटेगरीज सांगतो मी. सिंपलच्या 2 कॅटेगरीज फ्लेशी आणि ड्राय. फ्लेशीचे प्रकार स्टडी केले आपण. आता ड्रायच्या आपण प्रकारमध्ये ड्रायमध्ये पण आपण डेहिसंट आणि इंडेहिसंट स्टडी केला. आता स्टडी करायचा तो सिझोकार्पिक फ्रूट स्टडी करायचा. सिंपल फ्रूट इज क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स, फ्लेशी अँड ड्राय. फ्लेशीचे प्रकार स्टडी केले पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. ड्रायचे पण डेहिसंट स्टडी केला, इंडेहिसंट केला. आता सिझोकार्पिक फ्रूट म्हणजे काय हे लर्न करायचं. सिझोकार्पिक फ्रूटला म्हणतात स्प्लिटिंग फ्रूट असं म्हणतात. स्प्लिटिंग फ्रूट्स. हे मल्टी सीडेड फ्रूट आहे. मल्टी सीडेड फ्रूट. फ्रूट ब्रेक झाल्यावर लहान लहान तुकड्यामध्ये ब्रेक होतात. त्याला मेरिकार्प्स असं म्हणतात. मेरिकार्प्स. पेरिकार्प जो असतो आफ्टर डिस्ट्रक्शन ऑफ पेरिकार्प तो मेरिकार्प्समध्ये डिवाइड होतो. फ्रूट ब्रेक झाल्यावर मेनी मेरिकार्पमध्ये डिवाइड होतो. आफ्टर रायपनिंग. उदाहरणार्थ बघा मी एक एक्झाम्पल घेतो या ठिकाणी. आता एरंड घ्या तुम्ही. एरंड. एरंड्याचं जे फळ असतं तुम्ही एरंड ऑब्झर्व केला असाल. एरंडेल तेल बघा काढतात. हा एरंड जो असतो ना हा एरंड फुटला ना, एरंड फुटल्यानंतर त्याच्या असं लहान लहान फोड्यांच्यामध्ये ते ब्रेक होतं बघा. मग लहान लहान फोड्यांना म्हटलं जातं मेरिकार्प्स. लहान लहान फोड्यांना या ठिकाणी काय म्हणतात? मेरिकार्प्स असं म्हणतात. हा कॅस्टर फ्रूट. कॅस्टर फ्रूट आपण सिझोकार्पिक फ्रूटला एक्झाम्पल देतोय बघा. सिझोकार्पिक फळ म्हणजे कशा प्रकारचं फळ? फळ फुटल्यावर ते लहान लहान तुकड्यांच्या मध्ये ब्रेक होतं, फोडींच्या मध्ये, असं त्याला मेरिकार्प्स असं म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही कोथिंबीर जे आहे, कोथिंबीरचे जे धने असतात, धने फुटल्यानंतर लहान लहान तुकड्यांच्या मध्ये ब्रेक होतात बघा, मेरिकार्प म्हणतात त्याला. धन देखील एक्झाम्पल आपण हा समजा धने आहेत. धने म्हणजे कोथिंबीरचे धने म्हणतोय आपण, कोरिएंडरम. ते फुटल्यानंतर लहान लहान अशा तुकड्यांच्या मध्ये ते फोडींच्या मध्ये ब्रेक होतात, त्यांना म्हणतात मेरिकार्प. म्हणजेच फळ फुटून धन आता फुटला म्हणून समजा, ते धन फुटल्यावर मेरिकार्पमध्ये ब्रेक होणं म्हणजे मेन तुकड्यांच्या मध्ये, लहान लहान तुकड्यांच्या मध्ये स्प्लिटिंग होणं म्हणजे स्प्लिटिंग फ्रूटला सिझोकार्पिक फ्रूट असं म्हणतात. आणि ते मल्टी सीडेड असतात, त्यात मेनी सीड्स असतात, लक्षात घ्या. ओके. आता हा फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल कशाला सांगितलं? कोरिएंडर. कोरिएंडर म्हणजे धन. कोरिएंडर ब्रेक झाल्यावर मेरिकार्पमध्ये, प्रत्येक मेरिकार्पमध्ये एक एक सीड असतं. या मेरिकार्पमध्ये एक सीड आहे, 1 सीड आहे. या मेरिकार्पमध्ये 1 सीड आहे. म्हणजे प्रत्येक मेरिकार्पमध्ये एक एक सीड असतं आणि लहान लहान तुकड्यांच्या मध्ये ते मेरिकार्प ब्रेक होत असतं. या ठिकाणी लक्षात घ्या. याला सिझोकार्पिक फ्रूट म्हणतोय. मल्टीसीडेड फ्रूट असतं. मल्टीसीडेड फ्रूट म्हणजे फ्रूट ब्रेक झाल्यावर मेनी मेरिकार्प्समध्ये डिवाइड होतं आणि प्रत्येक मेरिकार्पमध्ये एक एक काय प्रेझेंट असतं, या ठिकाणी सीड प्रेझेंट असतं, असं आपण सांगू शकतोय. म्हणून याला स्प्लिटिंग फ्रूट असं म्हणतात. आता याच्या आणि काही प्रकार आहेत, 5 प्रकार आहेत, ते स्टडी करायचं आहे आपल्याला. आता बघा, सिझोकार्पिक फ्रूट म्हणजे काय, त्याचे प्रकार कुठले कुठले आहेत? पहिला प्रकार आहे सिझोकार्पिक फ्रूटचा लोमेंटम म्हणून. दुसरा प्रकार आहे क्रिमोकार्प. क्रिमोकार्प. तिसरा प्रकार आहे रेग्मा. रेग्मा. चौथा प्रकार आहे कर्क्युरुलस. आणि 5वा एक प्रकार आहे
बघा 4 प्रकार या ठिकाणी मेनली दिलेले आहेत. लोमेंटम, क्रिमोकार्प, रेग्मा आणि कर्क्युरलस. हे जे प्रकार आहेत ते सगळे खिमोकार्पिक फ्रूट्स आपण म्हणतोय, सिझोकार्पिक फ्रूट्स आपण या ठिकाणी सांगू शकतो. लोमेंटम, क्रिमोकार्प, रेग्मा आणि कॅरिक्युलस हे जे प्रकार आहेत ते सिझोकार्पिक फ्रूट या ठिकाणी आपण सांगू शकतो. आता प्रत्येकाबद्दल डिटेल स्टडी करायचं आपल्याला. पहिल्यांदा जायचं लोमेंटम फ्रूट बद्दल. लोमेंटम फ्रूट कसा असतो बघा, एक एक्झाम्पल घेतो मी. लोमेंटम फ्रूट हा बायस्युचरल मल्टीसीडेड फ्रूट्स, 2 स्विचरल मल्टीसीडेड फ्रूट आहे. or which are constructed. लोमेंटम हा मल्टीसीडेड बायस्युचरल फ्रूट आहे किंवा डिवायडेड इंटू मेनी मेरिकार्प्स और डिवायडेड इंटू मेनी मेरिकार्प्स. मेनी कशामध्ये डिवाइड होतं ते मेरिकार्प्समध्ये या ठिकाणी डिवाइड होतं, त्याला लोमेंटम फ्रूट असं म्हणतात. एक्झाम्पल चिंच जे आहे टॅमरिंड एक्झाम्पल आपण कशाला एक्झाम्पल देऊ शकतो, लोमेंटम फ्रूटला एक्झाम्पल देऊ शकतो टॅमरिंड. आणि मायमोसा पुडिकाचे सीड्स जे आहेत, मायमोसा पुडिका, टच मी नॉट प्लांट याची जी फळं आहेत ते लोमेंटम फ्रूटला आपण एक्झाम्पल देऊ शकतो. शेंगा अरॅकिस हायपोजिया म्हणजे ग्राउंडनट जे आहे, ग्राउंडनट देखील आपण एक्झाम्पल कशाला देऊ शकतो, ग्राउंडनट आपण एक्झाम्पल लोमेंटम फ्रूटला या ठिकाणी देऊ शकतो. टॅमरिंड, मायमोसा पुडिका, अरॅकिस हायपोजिया, ग्राउंडनट हे सगळे एक्झाम्पल आपण लोमेंटम फ्रूटला या ठिकाणी देऊ शकतो. बघा आता उदाहरणार्थ इथं बाबळीचं जे फ्रूट आहे ते पण लोमेंटम फ्रूटला आपण देतोय, अकेशिया. त्याचं चिंचेसारखंच असतं बघा ते बाबळीचं फ्रूट. बघा असं असं लहान मेरिकार्प असतात. हे झाले मेरिकार्प फळ मल्टीसीडेड. आता उदाहरणार्थ तुम्ही चिंच घ्या, चिंच जे खाताय तुम्ही त्या चिंचेमध्ये देखील बघा असे हा एक तुकडा वेगळा, हा एक तुकडा असा वेगळा, हा एक असा तुकडा वेगळा. आणि प्रत्येकामध्ये काय प्रेझेंट असतं, एक सीड असतं बघा. ह्यामध्ये एक सीड आहे आणि ह्याला प्रत्येक भागाला मेरिकार्प म्हणतात. हा मेरिकार्प. प्रत्येकामध्ये एक काय या ठिकाणी सांगा, सीड प्रेझेंट आहे. मल्टीसीडेड फ्रूट आहे. टॅमरिंड, लोमेंटम फ्रूटला या ठिकाणी एक्झाम्पल देऊ शकतो आपण. ओके, अशा प्रकारे टॅमरिंड जे आहे मल्टीसीडेड फ्रूट, बायस्विचरल फ्रूट आहे, दोन्ही साईडला ओपन होऊ शकतं, मल्टीसीडेड आहे आणि हे मेरिकार्पमध्ये डिवाइड होतं बघा. हा एक मेरिकार्प, हा एक मेरिकार्प. चिंच घ्या किंवा बाबळीचं फ्रूट, बाबळीचं काय आपण चिंच खात नाही ते. टॅमरिंड चिंच असतं ना, टॅमरिंड जे असतं तुम्ही चिंचेमध्ये बघा ना, हा एक भाग, हा एक, याला मेरिकार्प म्हणतात. चिंच वाळल्यानंतर मेरिकार्पमध्ये ब्रेक होतं बघा. असा फ्रूट लोमेंटम फ्रूट या ठिकाणी आपण एक्झाम्पल देऊ शकतोय. टॅमरिंड या ठिकाणी देतोय. फ्रूट इज डिवाइड इंटू मेनी मेरिकार्प्स. ओके, आता आणि परत लोमेंटमचे सिझोकार्पिकचा प्रकार क्रिमोकार्प, रेग्मा आणि कार्क्युलस हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करूया.